वळूया मैदानाकडे मित्रांनो. पहिला चेंडू स्ट्राईकवर तो फलंदाज रुपेश. पहिला चेंडू धाव घेण्याचा प्रयत्न अयशस्वी होतोय. कोणत्याही प्रकारची धाव मिळत नाहीये. रुपेश म्हात्रे मैदानात. रुपेश म्हात्रे मित्रांनो हा क्रिकेटर ज्याने टेनिस क्रिकेट लेदर क्रिकेटची बरेच वर्ष सेवा केलेली आहे असा खेळाडू रुपेश म्हात्रे, ज्याने रायगड टेनिस क्रिकेट आणि रायगड लेदर क्रिकेट यांचं नेतृत्व केलेलं आहे. अलिबाग मानीमधील एक मोठं नाव. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न अयशस्वी होते. दुसरा चेंडू निर्धाव जातोय. धावसंख्येत कोणतीही वाढ नाही. धावसंख्या स्थिरावली आहे. धावसंख्या उभी आहे ती 0वर. धावसंख्येला कोणत्या तरी प्रकारे उंचवटा द्यायला लागेल, आधार द्यायला लागेल, मोठं करायला लागेल ते रुपेशला. नॉन स्ट्राईकवर आहे तो मंगेश. मंगेश म्हणजे मानी संघाचं एक मोठं नाव. ज्या मंगेशने अनेक वर्ष सांभाळलंय, सावरलंय, जिंकवून दिलंय. लेदर क्रिकेट टेनिस क्रिकेटची सेवा करणारा खेळाडू मंगेश. आता मात्र स्ट्राईकवर असेल तर रुपेश म्हात्रे. आता मात्र तटवलेला चेंडू सुरेख झेल बघायला मिळतो. तो वाढीस फाईन. मानी संघाचा आलेख बघितला तर जर या सामन्यातील शेवटचा चेंडू मंगेशने खेळला तर नक्कीच मानी संघ एका चांगल्या टोटलकडे वाटचाल करू शकतो. रुपेश मात्र बाद होतोय. नवीन फलंदाज राहुल स्ट्राईकची धुरा सांभाळेल तो राहुल. एक सुंदर झेल बघायला मिळाला मित्रांनो. शॉर्ट फायनलच्या क्षेत्रामध्ये 31 क्रमांकाची जर्सी परिधान केलेला खेळाडू. पुन्हा एकदा त्यावेळेस मात्र राहुल चेंडू तटवते. कव्हरच्या दिशेने कोणत्याही प्रकारची धाव मिळत नाही. सुरेख गोलंदाजी बघायला मिळते राकेशच्या माध्यमातून. सलग 4 चेंडू निर्धाव टाकले त्याने. पॉवर प्लेच्या षटकात सलग 4 चेंडू निर्धाव टाकण्याचा पराक्रम केलाय. मिडल ओव्हरकडे वाटचाल नक्कीच करेल मित्रांनो. पुन्हा एकदा चेंडू भिरकावून दिलाय. चेंडू जातो तो स्क्वेअर लेग झोन मध्ये. 1 बाउन्स सीमारेषा पार 4 धावांसाठी. संख्येला जी रोख लागली होती, धावसंख्या जिथे आखडली होती, जिथे आपल्या संघ जाळ्यात सापडला होता, त्या जाळ्यातून बाहेर काढण्याचं काम मात्र केले ते राहुल याने. अतिशय सुंदर चौकार ठोकलाय. वाऱ्याच्या ओघाच्या विरोधात चौकार ठोकलाय. चेंडू जातोय 1 बाउन्स सीमारेषा पार 4 धावांसाठी. शेवटचा चेंडू पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न. एक देखणा षटक बघायला मिळतंय. ओव्हर द बॉलर सेट. चेंडू जातोय तो सीमारेषा पार 4 धावांसाठी. दुसरे षटक घेऊन मैदानात आलाय तो श्रीकांत. श्रीकांत मागच्या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच, ज्याने अतिशय सुरेख षटक टाकलं होतं. जेव्हा समोरचा संघ धावा कुटत होता तेव्हा त्याने धावांना रोख लावली होती आणि फलंदाजी करताना मात्र तब्बल 32 धावा कुठल्या होत्या. आता मात्र स्ट्राईक फलंदाज आहे तो मंगेश म्हात्रे. मंगेश म्हात्रे मानी संघाचं एक मोठं नाव, ज्याने कित्येक उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज आणि मालिकावीराचे पारितोषिक आपल्या नावावर केलीत. आपल्या संघाला कित्येक सामने जिंकवून दिलेत. गतवर्षीचा चॅम्पियन संघ भैरेश्वर माने संघ, ज्याने प्रसाद 11 अलिबाग आयोजित ही स्पर्धा जिंकली होती. तर मात्र देखणा चेंडू फुलर लाईन पद्धतीचा चेंडूला खोदून मारले ते स्क्वेअर लेग झोन मध्ये. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न यशस्वी होतोय. धावसंख्येत 2 ने वाढ. धावसंख्या पोहोचते ती
10 या धावसंख्येवर अतिशय सुरेख फलंदाजी करतोय तो मंगेश. त्याला माहिती आहे की जेवढे चौकार आणि षटकार गरजेचे आहेत तेवढेच सिंगल आणि डबल गरजेचे सुद्धा आहेत. पॉवर प्ले षटकार चांगली गोलंदाजी म्हणतात राकेशच्या माध्यमातून. अतिशय सुरेख गोलंदाजी केली होती राकेश याने. कालच्या दिवसात आपण बघितलं की कुबेर अलिबाग संघासाठी जशी गोलंदाजी रोहित पाटील करत होता, थळ संघासाठी जशी गोलंदाजी जमीर करत होता, त्याच प्रकारची गोलंदाजी बघायला मिळाली राकेशच्या माध्यमातून. आता माझा चेंडू तटवले ते बॅकवर्ड स्क्वेअर लेग झोनमध्ये. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा कोणताही प्रयत्न नाही. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या पोहोचते ती 11 वर. पुन्हा एकदा श्रीकांत सज्ज. मोठ्या फटक्यांपासून नक्कीच वंचित ठेवलंय. आता मात्र आम्ही शांत राहणार नाही हे दाखवून दिले राहुल याने. चेंडू ठोकून दिलाय तो डीप मिड विकेट. सीमारेषा पार 6 धावांसाठी. थोडीशी दुखापत झालेली आहे. तर मित्रांनो गोलंदाजाला थोडीशी दुखापत झालेली आहे. दुखापतग्रस्त आहे तो गोलंदाज श्रीकांत. तर आपण आता थोड्याशा विश्रांतीनंतर यापुढील समालोचनासाठी मी बोलवतोय तो माझे साथी समालोचक आशुतोष पाटील यांना. ओव्हर टू यू आशुतोष. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना आपण पाहतोय बहिरेश्वर मानी विरुद्ध संगमेश्वर मुळे. या दोन संघादरम्यान लढत आपण पाहतोय. संगमेश्वर मुळे संघाने प्रथम आपण पाहिले तर नाणेफेकी जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारले आणि फलंदाजीसाठी आपण पाहिलं तर बहिरेश्वर मानी संघाला आमंत्रित केलं होतं आणि आतापर्यंत विचार केला तर षटक क्रमांक दुसरं चालू आहे आणि संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 17 धावा धावफलकार आल्यात. एक चांगली धावसंख्या नक्कीच रचावी लागेल ती अर्थात बहिरेश्वर मानी संघाला, कारण का संगमेश्वर मुळे संघाचा विचार केला तर नक्कीच एक चांगली फलंदाज जे आहे त्या संघामध्ये श्रीकांत पाटील सारखा आपण पाहिलं तर एक मोठा फलंदाज आहे, परंतु सध्या आपण पाहिलं तर मैदानावर थोडीशी दुखापतग्रस्त आपण पाहतोय. सन्मान्य आपण पाहतोय खालापूर नायब तहसीलदार विनय पुजारी यांचं देखील इथे आगमन झालेलं आहे. विजय पुजारी आपण पाहतो यांचं देखील इथे आगमन झालेलं आहे. तरी विनंती असेल की आमच्या व्यासपीठावर येऊन आसनस्थ व्हायचं आहे. खालापूर तालुका नायब तहसीलदार आपण पाहतोय विजयजी पुजारी यांचं इथे आगमन झालेलं आहे. तरी विनंती असेल की आमच्या व्यासपीठावर येऊन आसनस्थ व्हायचं आहे. तर मैदानाकडे वळू आपण पाहतोय चालू असलेला सामना. दोन मिनिटं सामना थांबवायचा आहे. पण पाहतोय खालापूर तालुका नायब तहसीलदार विजय पुजारी यांचं इथे आगमन झालेलं आहे. तर विनंती असेल की आमच्या व्यासपीठावर यांना आसनस्थ व्हायचं आहे. वेळात वेळ काढून आपण पाहतोय आमच्या
मंडळाला तुम्ही भेट दिली त्याबद्दल तुमचं खूप खूप आभार. तर मैदानाकडे वळूया. आपण पाहतोय चालू असलेला सामना संगमेश्वर मुळे विरुद्ध बहिरेश्वर मानी. षटकातील पुढील चेंडू राईट मोर द विकेट. अप्रतिम दर्जाचा गोलंदाज आपण पाहतोय श्रीकांत पाटील, त्याच्या माध्यमातून एक चांगला चेंडू पाहायला मिळतोय. नक्कीच निर्धाव चेंडूची सांगता होते. एक मोठा फटका आल्यानंतर आपण पाहिलं तर नक्कीच एक चांगल्या प्रकारची कामगिरी पाहायला मिळते. गोलंदाज श्रीकांतच्या माध्यमातून संघाची धावसंख्या स्थिरावेल ती अर्थात 17 पर्यंत. पुन्हा एकदा पाहतोय मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, परंतु इथे मात्र आपण पाहिलं तर नक्कीच एक धाव येते. एक चांगल्या प्रकारची गोलंदाजी आपण पाहतोय गोलंदाज श्रीकांतच्या माध्यमातून पाहायला मिळते. या एका धावेच्या मदतीने आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती अर्थात 18 धावा धावफलकावर येत आहेत. अप्रतिम दर्जाची कामगिरी आपण पाहतोय संगमेश्वर मुळे संघाच्या माध्यमातून पाहायला मिळते. पूर्णपणे या षटकाचा विचार केला तर आतापर्यंत 10 धावा खर्च केल्यात गोलंदाज श्रीकांत याने. शेवटचा आपण पाहिलं तर एक चेंडू येणे शिल्लक आहे. 1 टू गो. चांगला चेंडू आपण पाहतोय कार्पेटच्या साह्याने ट्रॅव्हल होतोय. जोपर्यंत चेंडूवर क्षेत्ररक्षक येईल तोपर्यंत एक धाव तर नक्कीच येते. या एका धावेने आपण पाहिलं तर षटक क्रमांक दुसरं समाप्त झाले. 2 षटकांचा इथे खेळ समाप्त होईल. 2 षटकानंतर आपण पाहिलं तर बहिरेश्वर मानी संघाची धावसंख्या 1 बाद 19 धावा धावफलकावर आल्यात. एक चांगली धावसंख्या आपण पाहायला मिळते ती अर्थात बहिरेश्वर मानी संघाच्या माध्यमातून. उर्वरित आपण पाहिलं तर अजूनही 2 षटकांचा खेळणं बाकी आहे. अर्थात येणारे 12 चेंडू, या 12 चेंडूंचा विचार केला तर नक्कीच एक चांगल्या प्रकारची कामगिरी करावी लागेल ती अर्थात बहिरेश्वर मानी संघाला. नक्कीच अलिबाग तालुक्यात आपण पाहिलं तर दुसऱ्या इथे सुद्धा एक स्पर्धा चालू आहे. बाबदे युनिक थळ यांच्या माध्यमातून जिथे स्पर्धा चालू आहे त्या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर संदेश पारकर याने एका षटकात तब्बल 48 धावा ठोकल्यात. तब्बल षटकामध्ये 8 षटकार ठोकलेत. एक अप्रतिम दर्जाची कामगिरी आपण पाहतोय संदेश पारकरच्या माध्यमातून पाहायला मिळाले. तर मैदानाकडे आपण पाहतोय वैयक्तिक पहिला आणि सांघिक तिसरा षटक घेऊन सुजल येतोय. संगमेश्वर मुळे संघाच्या माध्यमातून आपण पाहतोय सुजल. बघूया इथे कशा प्रकारची कामगिरी करेल. ऑन स्ट्राईक आपण पाहतोय मंगेश म्हात्रे पाहायला मिळतोय. मंगेश खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर एक चांगला फलंदाज बहिरेश्वर मानी संघासाठी एक चांगल्या प्रकारची कामगिरी सातत्यपूर्ण करत असतो. राईट राऊंड द विकेट. पहिला चेंडू आपण पाहतोय चांगला फटका, परंतु तितकं चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय संगमेश्वर मुळे संघाच्या माध्यमातून. एक धाव तर नक्कीच येते या चेंडूवर. या एका धावेनंतर आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 20 धावा धावफलकावर येत आहेत. षटक क्रमांक आपण पाहिलं तर तिसरं चालू आहे. कुठेतरी आपण पाहिलं तर या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा येणं गरजेचं आहे ते अर्थात मुळे संघाच्या मानी संघाच्या माध्यमातून. चांगला फटका आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक त्यांना दिसतोय. झेल मात्र होत नाही आहे. नक्कीच चेंडू जाईल सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी. चांगला फटका आपण पाहतोय राहुलच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. राहुल खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर या सामन्यामध्ये एक अप्रतिम दर्जाची कामगिरी करतोय. आतापर्यंत विचार केला तर 3 षटकार आणि एका षटकाराच्या मदतीने एक चांगल्या प्रकारची कामगिरी बहिरेश्वर मानी संघासाठी त्यांनी केली. संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 24 धावा धावफलकावर येत आहेत. षटक क्रमांक आपण पाहिलं तर तिसरं चालू आहे. सुजलवर पूर्णपणे हल्लाबोल चढवलाय. पुन्हा एकदा पाहतो यावेळी चांगला प्रकारचा चेंडू आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक त्यांना दिसतोय. जोपर्यंत चेंडूवर येईल तोपर्यंत एक धाव तर नक्कीच येते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता, परंतु एकाच धावसंख्येवर समाधान मानावं लागेल ते अर्थात बहिरेश्वर मानी संघाला. आणि या एका धावेनंतर आपण पाहिलं तर बहिरेश्वर मानी संघ जाऊन पोहोचतोय तो अर्थात 25 धावांपर्यंत. 3 चेंडूंचा अजून खेळ बाकी आहे या षटकातील. 3 उर्वरित आपण पाहिलं तर चेंडू कसे असतील गोलंदाज सुजलच्या माध्यमातून. चांगला फटका आपण पाहतोय. सरळ बॅटने खेळायला फटका, परंतु क्षेत्ररक्षक त्यांना दिसतोय. चांगलं क्षेत्ररक्षण पाहतोय संगमेश्वर मुळे संघाच्या माध्यमातून. आणि इथे मात्र आपण पाहतोय खराब कॉलिन. फलंदाज राहुल बॅक टू द
बहिरेश्वर मानी संघाला दुसरा धक्का लागेल. बहिरेश्वर मानी संघाला नवीन फलंदाज आपण पाहतोय राहुल बाद झाल्यानंतर कुणाल येतोय मैदानामध्ये. कुणाल सुद्धा आपण पाहिलं तर एक चांगला फलंदाज आहे, त्यामुळे आपण पाहिलं तर नक्कीच ते एक चांगल्या प्रकारची कामगिरी त्याला करायची आहे. चांगलं षटक म्हणता येईल गोलंदाज सुजलच्या माध्यमातून. एक चौकार आल्यानंतर आपण पाहिलं तर नंतरचे 2 चेंडू एक अप्रतिम दर्जाचे पाहायला मिळतात. उर्वरित आपण पाहिलं तर या षटकातील 2 चेंडूंचा खेळणं बाकी आहे. ऑन स्ट्राईक आपण पाहतो नवीन आलेला फलंदाज कुणाल पाहायला मिळतोय. कुणाल आणि मंगेशला खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर एक चांगली कामगिरी करून दाखवावी लागेल बहिरेश्वर मानी संघासाठी. चांगला चेंडू आपण पाहतोय, अप्रतिम दर्जाची गोलंदाजी मैदानामध्ये पाहायला मिळते. संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 26 धावा धावफलकर आल्यात. 1 टू गो. खराब चेंडू आपण पाहतोय. पंच प्रतीक गाडी यांचा इशारा होतो की चेंडू स्वेअर आहे. अवांतर स्वरूपाने धावफलकावर 1 धाव नक्कीच येते. या एका धावेनंतर आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती अर्थात 27 धावा धावफलकर येत आहेत. कुठेतरी आपण पाहिलं तर खराब गोलंदाजी पाहायला मिळते ते अर्थात सुजलच्या माध्यमातून. लाईन अँड लेनवर गोलंदाजी होणं तितकंच महत्त्वाचं आहे. ते अर्थात गोलंदाज सुजलच्या माध्यमातून. शेवटचा चेंडू येणे शिल्लक आहे या षटकातील. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू आपण पाहतोय. राईट आर्म राऊंड द विकेट. चांगला फटका आपण पाहतोय, परंतु क्षेत्ररक्षक त्यांना दिसतोय आणि सुरेख झेल आपण पाहतोय. फलंदाज कुणाल बॅक टू द पवेलियन. मी विनंती करतो की अरुण करकरे, विनंती असेल की आपल्या हस्ते खालापूर तालुका नायब तहसीलदार विजय पुजारी यांचा इथे सन्मान करायचा आहे. या मंडळाच्या वतीने प्रसाद 11 अलिबाग आयोजित क्रिकेट स्पर्धेत तुमचं सहर्ष स्वागत. खालापूर तालुका नायब तहसीलदार विजय पुजारी यांचं इथे आगमन आपण पाहतोय आणि अरुण करकरे यांच्या माध्यमातून आपण पाहतोय त्यांना इथे सन्मानित करण्यात येते. इथे खेळ समाप्त झालाय. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 3 षटकानंतर आपण पाहिलं तर बहिरेश्वर मानी संघाची धावसंख्या 27 धावा धावफलकर आल्यात. उर्वरित आपण पाहिलं तर शेवटचं षटक आहे. या शेवटच्या षटकामध्ये कशा प्रकारची कामगिरी पाहायला मिळेल गोलंदाज सुदर्शनच्या माध्यमातून. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक चौथं षटक आपण पाहतोय. शेवटचं षटक आहे, स्लॉगरचं षटक आहे, हाणामारीचं षटक आहे. इथे हाणामारी करावी लागेल फलंदाज मंगेश याला. तर कुणाल बाद झाल्यानंतर आपण पाहतोय नवीन फलंदाज मैदानामध्ये. पहिला चेंडू आपण पाहतोय. मंगेश ठोकतोय सरळ सीमारेषा बाहेर 6 धावांसाठी. आपण पाहिलं तर सुदर्शनचं स्वागत केले. सुदर्शनवर पहिल्या चेंडूवर हल्लाबोल चढवलाय फलंदाज मंगेश याने. एक चांगला पद्धतीचा स्ट्रोक आपण पाहतोय फलंदाज मंगेशच्या बॅट मधून पाहायला मिळतोय. आणि या 6 धावेनंतर आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती अर्थात 33 धावा धावफलकर येत आहेत. षटकातील पुढील चेंडू पुन्हा एकदा पाहतोय मोठा फटका आणि नक्कीच यावेळी क्षेत्ररक्षक त्यांना दिसतोय, परंतु चेंडू सीमा पार. षटकार. एक मोठा फटका आपण पाहतोय फलंदाज मंगेशच्या बॅट मधून पाहायला मिळतोय. मंगेश खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर एक आक्रमक रूप धारण केले मैदानामध्ये. पुन्हा एकदा पाहतोय मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु यावेळी मात्र आपण पाहतोय फलंदाज लेग बिफोर द विकेटच्या नादात मंगेश मात्रे बॅक टू द पवेलियन.
आपण पाहिले तर एक चांगली गोलंदाजी पाहायला मिळते, एक कमबॅकिंग गोलंदाजी पाहायला मिळते. गोलंदाज सुदर्शनच्या माध्यमातून संघाची धावसंख्या आपण पाहिली तर बहिरेश्वर मानी संघाची 39 धावा धावफलकावर आल्यात. षटक क्रमांक आपण पाहिलं तर अंतिम चालू असताना, अर्थात चौथं षटक चालू असताना नवीन फलंदाज आपण पाहतोय अक्षय येतोय मैदानामध्ये. रॅटम राऊंड द विकेट. चांगला फटका आपण पाहतोय, अक्रॉस द लाईन खेळाला फटका आणि नक्कीच यावेळी चेंडू वन बाउन्स सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी. मधून आलेला एक मोठा फटका पाहायला मिळतोय. निनाद पाटील तिथे तैनात होता, परंतु नक्कीच कुठेतरी आपण पाहिलं तर थोडंसं गचाळ क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं, कारण का चेंडूचा त्याला आपण पाहिलं तर एक जजमेंट मिळाला नाही आहे. नक्कीच चेंडू सीमारेषा बाहेर जातोय 4 धावांसाठी. संघाची धावसंख्या आपण पाहिली तर या 4 धावेच्या मदतीने 43 धावा धावफलकावर येत आहेत. शेवटचे 2 चेंडू येणे शिल्लक आहेत. या 2 चेंडूमध्ये कशा प्रकारची कामगिरी पाहायला मिळेल पुन्हा एकदा पाहतोय. यावेळी अप्रतिम दर्जाचा चेंडू आपण पाहतोय आणि नक्कीच इथे धावचीत बाद होईल. फलंदाज आपण पाहिलं तर अजय बॅक टू द पवेलियन. विरुद्ध अलिबाग या 2 संघादरम्यान लढत नक्कीच मैदानावर पाहायला मिळणार आहे. दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती असेल की आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. चांगला फटका आपण पाहतोय आणि इथे मात्र झेल सोडला जातोय साहिलच्या माध्यमातून. अक्षयला जीवदान मिळालंय. नक्कीच 2 धावा तर नक्कीच येतात. 2 धावेनंतर आपण पाहिलं तर खेळण्याच्या प्रयत्नात फलंदाज प्रितेश बॅक टू द पवेलियन. दरम्यान चढत आपण पाहतोय. पनवेल संघाचे आपण पाहिले तर कर्णधार खालापूर तालुका नायब तहसीलदार विजय पुजारी आपण पाहतोय. यांच्या माध्यमातून हा संघ इथे खेळवण्यात येईल. एक मैत्रीपूर्ण लढत आपण पाहतोय आणि अलिबाग आपण पाहिलं तर अलिबाग तालुक्यातील एक संघ आपण पाहतोय. तर सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवून द्यायची आहे. संगमेश्वर मुळे संघ आपल्याला आजच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर ही स्पर्धा इथे खेळवायची आहे. प्रसाद 11 अलिबाग आयोजित क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. या स्पर्धेचा आजचा 3रा आणि अंतिम दिवस आहे आणि अंतिम दिवशी आपण पाहिलं तर दुसऱ्या फेरीतील पहिला सामना आपण पाहतोय. संगमेश्वर मुळे विरुद्ध बहिरेश्वर मानी या 2 संघादरम्यान लढत आपण पाहतोय. 4 षटकानंतर आपण पाहिलं तर बहिरेश्वर मानी संघाची धावसंख्या 45 धावा धावफलकावर आल्यात आणि 46 धावांची गरज आहे. ती अर्थात संगमेश्वर मुळे संघासमोर. अर्थात 46 धावा आपण नक्कीच कंप्लीट कराव्या लागतील त्या अर्थात संगमेश्वर मुळे संघाला, कारण का कंपल्सरी चेसिंग आहे.
आणि यानंतर होणारा सामना आपण पाहतोय एक मैत्रीपूर्ण लढत आपण पाहतोय पनवेल विरुद्ध अलिबाग या दोन संघादरम्यानची लढत आपण पाहतोय। खालापूर नायब तहसीलदार विजय पुजारी यांच्या नेतृत्वाखाली आपण पाहतोय पनवेल संघ, त्याचप्रमाणे राज्य गुन्हे अन्य विभागाचे श्री पोलीस अरुण करकरे यांच्या नेतृत्वात अलिबाग संघ खेळणार आहे। नाणेफेकीचा कौल करून घ्यायचा आहे अलिबाग आणि पनवेल। पनवेल संघाच्या माध्यमातून आपण पाहिलं तर नाणेफेकीचा कौल झालाय। तर सलामीची जोडी आपण पाहतोय संगमेश्वर मुळे संघाच्या माध्यमातून श्रीकांत पाटील त्याचप्रमाणे सुदर्शन हे दोन महत्त्वपूर्ण फलंदाज आपण पाहतोय। गोलंदाजी मध्ये असताना आपण पाहिलं तर नक्कीच या दोन खेळाडूंनी एक चांगल्या प्रकारची कामगिरी करून दाखवले। फलंदाजी करत असताना बघूया इथे कशा प्रकारची कामगिरी या दोन फलंदाजांच्या माध्यमातून पाहायला मिळेल, कारण का 46 धावांचं लक्ष्य आहे। या 46 धावांचा पाठलाग करत असताना बघूया संगमेश्वर मुळे संघ इथे कशा प्रकारची कामगिरी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळेल। किंबहुना आपण पाहिले तर बहिरेश्वर मानी संघ नक्की 46 धावा सेव्ह करण्यात यशस्वी होईल का? नक्कीच या स्पर्धेमध्ये जर टिकायचं असेल तर एक चांगल्या प्रकारची गोलंदाजी होणं तितकंच महत्त्वाचं आहे, ते अर्थात बहिरेश्वर मानी संघासाठी। तत्पूर्वी विनंती असेल की पंच प्रतीक गाडी आणि गौरव कोळे आपण सामन्याला थोडी सुरुवात करायची आहे। सामना आपण पाहिलं तर 4 षटकांचा सामना आपण पाहतोय। पहिले षटक हे पॉवर प्लेचा असणार आहे। ऑन स्ट्राईक आपण पाहतोय श्रीकांत पाटील पाहायला मिळतोय, तर नॉन स्ट्राईकला सुदर्शन पाहायला मिळतोय। बहिरेश्वर मानी संघाच्या माध्यमातून आपण पाहिलं तर वैयक्तिक पहिले आणि सांघिक पहिले षटक घेऊन रुपेश म्हात्रे येतोय। रुपेश म्हात्रे खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर नक्कीच पहिल्या सामन्यामध्ये एक अप्रतिम दर्जाची गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली होती। या सामन्यात बघूया इथे कशा प्रकारची कामगिरी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळेल, कारण का आतापर्यंत विचार केला तर नक्कीच एक चांगली धावसंख्या रचण्यात यश आले, ते अर्थात बहिरेश्वर मानी संघाला। लेट्स प्ले पहिला चेंडू। पहिला चेंडू आपण पाहतोय अप्रतिम दर्जाचा चेंडू, एक धाव तर नक्कीच येते या चेंडूवर। या एका धावेने आपण पाहिलं तर संगमेश्वर मुळे संघ आपला अकाउंट ओपन करतोय। संघाची धावसंख्या आपण पाहिली तर बिन बाद एक धाव फलकावर येते। षटक क्रमांक आपण पाहिलं तर पहिलं चालू आहे आणि पहिल्या षटकाचा विचार केला तर या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा येणं गरजेचं असणार आहे, ते अर्थात संगमेश्वर मुळे संघाला, कारण का आतापर्यंत विचार केला तर पॉवर प्लेच्या षटकात पूर्णपणे फायदेशीर असतं ते अर्थात फलंदाजी करणाऱ्या संघाला, त्यामुळे तो फायदा घ्यावा लागेल तो अर्थात या दोन महत्त्वपूर्ण फलंदाजांना। सुदर्शन ऑन स्ट्राईक आपण पाहतोय, रॅट मोर द विकेट। चांगला फटका आपण पाहतोय, यावेळी क्षेत्ररक्षक अजय तिथे तैनात दिसतोय। जोपर्यंत चेंडूवर येईल तोपर्यंत एक धाव तर नक्कीच येते। या एका धावेनंतर आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल, ते अर्थात 2 धावा धावफलकावर येत आहेत। षटक क्रमांक आपण पाहिलं तर पहिलं प्रगतीपथावर असताना एक चांगल्या प्रकारची सुरुवात आपण पाहतोय गोलंदाज रुपेशच्या माध्यमातून पाहायला मिळते, कारण का आतापर्यंत 2 चेंडूंचा खेळ संपन्न झालाय आणि केवळ 2 धावा खर्च केल्यात गोलंदाज रुपेश म्हात्रे याने। श्रीकांत सारखा एक मोठा फलंदाज आपण पाहतोय मैदानावर आहे। चांगला चेंडू आपण पाहतोय, अप्रतिम दर्जाची गोलंदाजी, पूर्णपणे आपण पाहिलं तर ब्लॉक पद्धतीचा चेंडू पाहायला मिळाला। क्रिकेटचा ब्रह्मास्त्राचा पुरेपूर उपयोग केला जातोय गोलंदाज रुपेश म्हात्रेच्या माध्यमातून। निर्धाव चेंडूची सांगता होते, नक्कीच कुठेतरी आपण पाहिलं तर एक चांगला फलंदाज पूर्णपणे चांगल्या चेंडूला इथे सन्मान देतोय, हे क्रिकेटमधील तितकंच महत्त्वाचं असतं मित्रांनो। निर्धाव चेंडूची नक्कीच सांगता होते। संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 2 पर्यंत स्थिरावते। चांगला फटका आपण पाहतो, यावेळी नक्कीच चेंडू जातो या सीमा रेषा बाहेर 4 धावांसाठी। वेलकम 4 बाय संघ। या 4 धावेनंतर आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल, ती अर्थात 6 धावा धावफलकावर येत आहेत। चांगला फटका आपण पाहतोय श्रीकांतच्या बॅट मधून पाहायला मिळतोय। पुन्हा एकदा आपण पाहतोय मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, परंतु यावेळी चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये। निर्धाव चेंडूची नक्कीच सांगता होते। चेंडू टप्पा पडल्यानंतर थेट मंगेश म्हात्रे यष्टिरक्षक याच्या हातामध्ये विसावतोय। संघाची धावसंख्या ते स्थिरावेल, ती अर्थात 6 पर्यंत। शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे। पॉवर प्लेच्या षटकाचा आतापर्यंत विचार केला तर नक्कीच एक चांगल्या प्रकारची गोलंदाजी पाहायला मिळते। 1 टू गो। डान्सिंग डाऊन द खेळण्याचा प्रयत्न आपण पाहतोय, क्षेत्ररक्षक त्यांना दिसतोय, झेल होणार का?
झेल मात्र सोडला जातोय, तो देखील आपण पाहतोय. श्रीकांत पाटील सारखा एक मोठ्या फलंदाजचा झेल सोडणं अर्थात स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारण्यासारखं आहे. नक्कीच त्या जीवदानाचा पुरेपूर फायदा घ्यावा लागेल. तो अर्थात श्रीकांत पाटील याला एक षटकाचा इथे खेळ समाप्त होईल. एका षटकानंतर आपण पाहिलं तर संगमेश्वर मुळे संघाची धावसंख्या बिनबाद 8 धावा धावफलकावर आल्यात. पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा आपण पाहिलं तर रुपेशने केवळ 8 धावा खर्च केल्या होत्या आणि या सामन्यात सुद्धा आपण पाहिलं तर रुपेशने 8 धावा खर्च केल्यात. एक चांगल्या प्रकारची गोलंदाजी नक्कीच आपण पाहतोय रुपेश म्हात्रेच्या माध्यमातून पाहायला मिळाले. आता मात्र आपण पाहिलं तर येणारे 18 चेंडू, या 18 चेंडूमध्ये संगमेश्वर मुळे संघाला जिंकण्यासाठी 38 धावा कराव्या लागतील. अर्थात येणारे 3 षटकं पूर्णपणे आपण पाहिलं तर नक्कीच इथे चांगली कामगिरी करावी लागेल. ती अर्थात बहिरेश्वर मानी संघाला. मागच्या चेंडूवर आपण विचार केला तर नक्कीच कुठेतरी एक झेल सोडला गेला, तो अर्थात एक मुख्य खेळाडूचा अर्थात श्रीकांत पाटील याचा. पॉवर प्लेचा नक्कीच षटक संपलेला आहे. पॉवर प्लेच्या षटकाचा विचार केला तर नक्कीच बहिरेश्वर मानी संघाने एक चांगल्या प्रकारची कामगिरी करून दाखवले. कारण का ज्या षटकामध्ये धावा येत असतात त्या षटकामध्ये पूर्णपणे धावांपासून रोखून ठेवलं, ते अर्थात गोलंदाज रुपेश म्हात्रे याने. नवीन गोलंदाज आपण पाहतोय, गोलंदाजी मार्कवर मंगेश म्हात्रे येतोय बहिरेश्वर मानी संघाच्या माध्यमातून. वैयक्तिक पहिले आणि सांघिक दुसरं षटक घेऊन पूर्णपणे आपण पाहिलं तर नक्कीच एक रोमहर्षक सामना पाहायला मिळणार रसिक प्रेक्षकांना. यात कोणती शंका नसणार आहे, कारण येणारे 18 चेंडू आहेत. या 18 चेंडूंचा विचार केला तर संगमेश्वर मुळे संघाला जिंकण्यासाठी 38 धावा करायच्या आहेत. ऑन स्ट्राईक आपण पाहतोय सुदर्शन पाहायला मिळतोय. षटकातील पहिला चेंडू राईट मोर द विकेट. पहिला चेंडू आपण पाहतोय अप्रतिम दत्ताचा चेंडू. चांगले क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. एक धाव तर जरूर आले, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता, परंतु एकाच धावसंख्येवर समाधान मानावं लागेल. ते अर्थात संगमेश्वर मुळे संघाला या एका धावेनंतर आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते. ती अर्थात 9 धावा धावफलकावर येत आहेत. चांगली सुरुवात आपण पाहतोय गोलंदाज मंगेशच्या माध्यमातून पाहायला मिळते. कुठेतरी आपण पाहिलं तर नक्कीच धावांपासून रोखायचं असेल, ते अर्थात बहिरेश्वर मानी संघाला तर इथे एक चांगल्या प्रकारची कामगिरी नक्कीच करून दाखवावी लागेल. ऑन स्ट्राईक आपण पाहतोय श्रीकांत पाटील पाहायला मिळतोय, ज्याला नक्कीच एक जीवदान मिळाले या सामन्यामध्ये. त्या जीवदानाचा कितपत फायदा घेतोय तो अर्थात श्रीकांत पाटील. मंगेशला खऱ्या अर्थाने आपण पाहिले तर नक्कीच ते एक चांगल्या प्रकारची गोलंदाजी करावी लागेल. षटकातील पुढील चेंडू, चांगला फटका आपण पाहतोय, नक्कीच पुरेपूर फायदा उठवतोय. चेंडू जाईल सीमा पार, षटकार. फलंदाज श्रीकांत पाटील या 6 धावेच्या मदतीने आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते. ती अर्थात 15 धावा धावफलकावर येत आहेत. एक चांगल्या प्रकारची कामगिरी आपण पाहतोय. चांगला फटका आपण पाहतोय, पुन्हा एकदा गॅप शोधून काढले आणि नक्कीच आपण पाहतोय क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडूवर जाईल तोपर्यंत 2 धावा तर सहजरित्या पूर्ण होत आहेत. एक चांगली रणबिणीत विकेट मैदानावर पाहायला मिळते. ती अर्थात संगमेश्वर मुळे संघाच्या माध्यमातून या 2 धावेच्या मदतीने आपण पाहिलं तर संगमेश्वर मुळे संघ जाऊन पोहोचतोय, अर्थात 17 या धावसंख्येपर्यंत. अजून या षटकाचा विचार केला तर 3 चेंडूंचा खेळणं बाकी आहे. अर्थात उर्वरित आपण पाहिलं तर 3 चेंडूंमध्ये ते कशा प्रकारची कामगिरी पाहायला मिळते गोलंदाज मंगेशच्या माध्यमातून. आतापर्यंत विचार केला तर 9 धावा खर्च केल्या 3 चेंडू मागे. चांगली कामगिरी नक्कीच करावी लागेल ती अर्थात मंगेश म्हात्रे याला. राईट मोर द विकेट. पुन्हा एकदा पाहतोय मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, परंतु इथे चेंडू नो मॅन्स लँड मध्ये पडतोय. 1 धाव तर नक्कीच येते, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा देखील पूर्ण होत आहेत. कुठेतरी आपण पाहिलं तर नक्कीच बहिरेश्वर मानी संघ आपण पाहिलं तर श्रीकांत पाटीलची विकेट काढण्यात
तयारीत दिसतोय, कारण का श्रीकांत पाटील आपण पाहिलं तर एक मुख्य खेळाडू आहे संगमेश्वर मुळे संघाचा. त्याची विकेट मिळणं तितकंच महत्त्वाचं आहे बहिरेश्वर मानी संघाला. यावेळी डान्स इन डाऊन द खेळण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक आपण पाहिलं तर नक्कीच तैनात दिसत नाही. जोपर्यंत चेंडूवर क्षेत्ररक्षण येतोय तोपर्यंत 2 धावा तर नक्कीच पूर्ण होत आहेत. एक चांगली रणबिंद विकेट मैदानावर पाहायला मिळते. बॅक टू बॅक आपण पाहिलं तर तिसऱ्या चेंडूवर 2 धावा प्राप्त करतोय संगमेश्वर मुळे संघ. मैदानामध्ये आपण पाहिलं तर हे षटक झाल्यानंतर पाणी घेऊन जायचं आहे. संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 21 धावा धावफलकावर आल्यात. शेवटचा एक चेंडू येणे शिल्लक आहे. बघूया शेवटचा चेंडूवर इथे कशा प्रकारची कामगिरी पाहायला मिळते. 1 टू गो. चांगला फटका आपण पाहतोय. चांगला क्षेत्ररक्षण प्रीतेच्या माध्यमातून एकच धाव येते या चेंडूवर. दुसरी धाव खेळण्याचा प्रयत्न होता परंतु एकाच धावसंख्येवर समाधान मानावं लागेल. त्या अर्थात संगमेश्वर मुळे संघाला 2 षटकांचा इथे खेळ समाप्त झालाय. 2 षटकानंतर आपण पाहिलं तर संगमेश्वर मुळे संघाची धावसंख्या बिनबाद 22 धावा धावफलकावर आल्यात. या षटकाचा विचार केला तर नक्कीच कुठेतरी एक महागडं षटक म्हणता येईल. त्या अर्थात मंगेश याचं या षटकाचा विचार केला तर आतापर्यंत 14 धावा खर्च केल्या. त्या अर्थात गोलंदाज मंगेश याने येणारे 12 चेंडू जिंकण्यासाठी आपण पाहिलं तर संगमेश्वर मुळे संघाला 24 धावांची गरज असणार आहे. प्रति षटकाचा विचार केला तर नक्कीच ते एक चांगल्या प्रकारची कामगिरी करावी लागेल. 12ची सरासरी धावसंख्या जमा करायची आहे. त्या अर्थात संगमेश्वर मुळे संघाला नवीन गोलंदाज आपण पाहतोय. मागील सामन्याचा आपण पाहिलं तर विचार केला तर याच गोलंदाजीने एक अप्रतिम गोलंदाजी केली होती. केवळ 4 धावा खर्च केल्या होत्या आणि एक महत्त्वपूर्ण फलंदाजाला तंबूत पाठवलं होतं. तोच गोलंदाज आपण पाहतोय सुधीर येतोय. वैयक्तिक पहिला आणि सांघिक तिसरा षटक घेऊन आपण पाहतोय. सुधीर खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर नक्कीच एक भरपूर वर्षांचा अनुभव आहे या खेळाडूकडे. परंतु संगमेश्वर मुळे सध्याच्या कंडिशनला आपण पाहिलं तर पूर्णपणे भक्कम स्थितीमध्ये आहे. अजूनही एकही विकेट न गमावलेले आहे. त्या अर्थात संगमेश्वर मुळे संघाने ऑन स्ट्राईक आपण पाहतोय सुदर्शन पाहायला मिळतोय. या षटकाचा विचार केला तर नक्कीच हे षटक खूप महत्त्वपूर्ण असणार आहे. या षटकामध्ये आपण पाहिलं तर एक चांगली कामगिरी करून दाखवावी लागेल गोलंदाज सुधीर याला. चांगला फटका आपण पाहतोय. पहिल्या चेंडूवर आसमान दाखवलाय. चेंडू जाईल सरळ सीमारेषा बाहेर. पहिल्या चेंडूवर आपण पाहिलं तर नक्कीच सुदर्शन हल्ला बोल चढवतोय. सुधीर आपण पाहिलं तर नक्कीच मागील सामन्यामध्ये एक चांगली कामगिरी केली होती. परंतु त्याच गोलंदाजावर आपण पाहिलं तर आले स्वागत केले षटकाराने. फलंदाज सुदर्शन याने या 6 धावेने आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते. ती अर्थात 28 धावा धावफलकावर येत आहेत. कुठेतरी आपण पाहिलं तर नक्कीच एक कंजूसी गोलंदाजी करावी लागेल. धावांपासून जर इथे रोखून ठेवायचं असेल संगमेश्वर मुळे संघाला तरी ते एक चांगल्या प्रकारची गोलंदाजी होणं तितकंच महत्त्वाचं आहे. पुन्हा एकदा आपण पाहतोय मोठा फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक त्यांना दिसतोय. झेल मात्र घेतली जाते. फलंदाज सुदर्शन बॅक टू द पवेलियन.
संख्या आपण पाहिली तर 28 धावा धावफलकावर आल्यात. जिंकण्यासाठी अजूनही आपण पाहिलं तर 18 धावांची गरज असणार आहे. ते अर्थात संगमेश्वर मुळे संघाला. नवीन फलंदाज आपण पाहतोय मैदानामध्ये. सुदर्शन बाद झाल्यानंतर सुजल येतोय. श्रीकांत पाटीलवर पूर्णपणे जबाबदारी असेल ती अर्थात संगमेश्वर मुळे संघाची. एक मोठा ब्रेक थ्रू मिळून देण्यात यश आले ते अर्थात गोलंदाज सुधीर याला. चांगला चेंडू आपण पाहतोय. अप्रतिम दर्जाची गोलंदाजी आपण पाहतोय. श्रीकांत सारख्या एक मोठ्या फलंदाजासमोर आपण पाहिलं तर एक चांगल्या प्रकारची गोलंदाजी पाहायला मिळते गोलंदाज सुधीरच्या माध्यमातून. एक अचूक टप्पा आपण पाहतोय आणि ही गोलंदाजी होणं तितकंच महत्वाचं आहे बहिरेश्वर मानी संघाला. लेफ्ट हँड राऊंड द विकेट. डान्सिंग डाऊन द खेळण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. एक धाव तर जरूर येते या चेंडूवर. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न दिसतोय परंतु एकाच धावसंख्येवर समाधान मानावं लागेल ते अर्थात संगमेश्वर मुळे संघाला. या एका धावेनंतर आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ते अर्थात 29 धावा धावफलकावर येत आहेत. कुठेतरी आपण पाहिलं तर या षटकाचा विचार केला तर एक चांगलं कमबॅकिंग गोलंदाज पाहायला मिळते ते अर्थात गोलंदाज सुधीरच्या माध्यमातून. आतापर्यंत विचार केला तर गोलंदाजाने 7 धावा खर्च केल्यात आणि एक महत्त्वपूर्ण फलंदाजाला तंबूत पाठवलंय. उर्वरित आपण पाहिलं तर 2 चेंडूंचा खेळणं बाकी आहे या तिसऱ्या षटकातील. त्यामुळे आपण पाहिलं तर एक चांगली कामगिरी नक्कीच करून दाखवावी लागेल गोलंदाज सुधीर याला. नवीन आलेला फलंदाज ऑन स्ट्राईक पाहायला मिळतोय सुजल. चांगला चेंडू आपण पाहतोय परंतु नक्कीच पंच प्रतीक घाडी यांचा इशारा की चेंडू स्वेर आहे. अवांतर स्वरूपाने धावफलकावर एक धाव नक्कीच येते. या एका धावेनंतर आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 30 पर्यंत. पूर्णपणे आपण पाहिलं तर एक रोमहर्षक सामना पाहायला मिळतोय. मोठा स्ट्रोक आपण पाहतोय यावेळी क्षेत्ररक्षक त्यांना दिसतोय. नक्कीच चांगला झेल आपण पाहतोय. फलंदाज सुजल बॅक टू द पवेलियन. संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 2 बाद 30 धावा धावफलकावर आल्यात. अजूनही विचार केला तर तिसऱ्या षटकातील एक चेंडूचा खेळणं बाकी आहे. नवीन फलंदाज बघूया संगमेश्वर मुळे संघाच्या माध्यमातून कोणता येतोय. संगमेश्वर मुळे संघ चला आपण लवकरात लवकर फलंदाज मैदानामध्ये पाठवून द्यायचं आहे. नवीन फलंदाज आपण पाहतोय संगमेश्वर मुळे संघाच्या माध्यमातून. कोण आहे रे? अक्षय येतोय. शेवटचा एक चेंडू येणे शिल्लक आहे या षटकामधील. येणारे आपण पाहिले तर 7 चेंडू. या 7 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी संगमेश्वर मुळे संघाला 16 धावांची गरज. 1 टू गो. अप्रतिम दर्जाची गोलंदाजी आपण पाहतोय. खऱ्या अर्थाने रनआउटच्या स्वरूपात आपण पाहतोय. अक्षय बॅक टू द पवेलियन. नवीन फलंदाज आपण पाहतोय अक्षय बाद नंतर अभिषेक येतोय. पूर्णपणे आपण पाहिलं तर एक रोमहर्षकता सामन्यामध्ये पाहायला मिळते. 3 षटकांचा इथे खेळ समाप्त झाल्यानंतर आपण पाहिलं तर संगमेश्वर मुळे संघाची धावसंख्या 3 बाद 30 धावा धावफलकावर आल्यात. आता मात्र आपण पाहिलं तर उर्वरित 6 चेंडूंचा खेळणं बाकी आहे. अर्थात येणारे एक षटक. या एका षटकाचा विचार केला तर संगमेश्वर मुळे संघाला जिंकण्यासाठी 16 धावांची गरज आहे.
कंपल्सरी चेसिंग आहे या स्पर्धेचा नियम आपण पाहतोय, त्यामुळे 16 धावा या नक्कीच कराव्या लागतील. त्या अर्थात संगमेश्वर मुळे संघाला. बघूया बहिरेश्वर मानी संघ इथे कशा प्रकारची कामगिरी करतोय. या 16 धावा सेव्ह करण्यात यश येतंय का बहिरेश्वर मानी संघाला. बहिरेश्वर मानी संघ चला टीम मीटिंग घ्यायची नाहीये, आपण त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे मैदानामध्ये आणि सामन्याला सुरुवात करायची आहे. तर यानंतर होणारा सामना आपण पाहतोय महसूल विभाग विरुद्ध पोलीस डिपार्टमेंट या दोन संघादरम्यानची मैत्रीपूर्ण लढत नक्कीच मैदानावर पाहायला मिळणार आहे. नवीन गोलंदाज आपण पाहतोय बहिरेश्वर मानी संघाच्या माध्यमातून मनीष येतोय. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक चौथं षटक घेऊन मनीषला खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर नक्कीच एक चांगली कामगिरी करून दाखवावी लागेल, कारण का येणारे 6 चेंडू आहेत आणि या 6 चेंडूंचा विचार केला तर नक्कीच 16 धावाची गरज आहे. ती अर्थात संगमेश्वर मुळे संघाला. जोपर्यंत आपण पाहिलं तर श्रीकांत पाटील मैदानामध्ये आहे तोपर्यंत संगमेश्वर मुळे संघ पूर्णपणे स्ट्रॉंग स्थितीमध्ये असेल. परंतु क्रिकेट आहे मित्रांनो, क्रिकेट कधी रंग बदलेल सांगता येत नाही आहे. क्रिकेट, राजकारण आणि सरडा हे 3 आपण पाहिलं तर कधी रंग बदलतात हे सांगू शकत नाही आहे. चांगली गोलंदाजी होणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे बहिरेश्वर मानी संघासाठी. ऑन स्ट्राईक आपण पाहतो श्रीकांत पाटील. षटकातील पहिला चेंडू आपण पाहतोय. नो चेंडूची घोषणा, खराब चेंडू आपण पाहतोय. अवांतर स्वरूपाने धाव फलकावर 1 धाव नक्कीच येते. या एका धावीने आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल. ती अर्थात 31 रन्स ऑन बोर्ड. 31 धावा धाव फलकावर येत आहेत. अंतिम षटक चालू आहे आणि या अंतिम षटकाचा विचार केला तर नक्कीच एक चांगल्या प्रकारची कामगिरी करावी लागेल. चांगला फटका आपण पाहतो. यावेळी झेल होणार का. झेल मात्र घेतला जातोय. फलंदाज श्रीकांत पाटील बॅक टू द असं नसतं व्हायचं आहे. अफलातून झेल आपण पाहतोय बहिरेश्वर मानी संघाच्या माध्यमातून आणि जी विकेट पाहिजे होती तीच विकेट बहिरेश्वर मानी संघाला मिळाले पूर्णपणे. आता मात्र आपण पाहिलं तर 60% सामना झुकेल तो अर्थात बहिरेश्वर मानी संघाच्या माध्यमातून, कारण का संगमेश्वर मुळे संघाचा विचार केला तर नक्की श्रीकांत पाटील एक मोठा फलंदाज आहे आणि तो आपण पाहिलं तर तंबूत परतलाय. नवीन फलंदाज आपण पाहतोय श्रीकांत बाद झाल्यानंतर. सप्रेम येतोय. बघूया इथे कशा प्रकारची कामगिरी पाहायला मिळेल. या दोन संघ दरम्यानची लढत आपण पाहतोय बहिरेश्वर मानी विरुद्ध संगमेश्वर मुळे. नक्कीच आपण पाहिलं तर 2 धावेची संगमेश्वर मुळे संघांना इथे पेनल्टी देण्यात येईल, कारण का आतमध्ये गार्ड चेंज केला. नक्कीच या स्पर्धेचे नियम आपण पाहिलं तर आधीच सांगितले होते मित्रांनो. आतमध्ये गार्ड कोणी चेंज करायचा नाही आहे, त्यानंतर बॅट घेऊन कोणी जायचं नाही आहे. नक्कीच इथे गार्ड चेंज करण्यात आला, कारण का आपण पाहिलं तर स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट केली जाते. आता मात्र आपण पाहिलं तर नक्कीच येणारे 5 चेंडू आणि संगमेश्वर मुळे संघाला जिंकण्यासाठी 17 धावा कराव्या लागतील. जिथे 15 धावा करायच्या होत्या तिथे मात्र आता आपण पाहिलं तर 17 धावा कराव्या लागतील. त्या अर्थात संगमेश्वर मुळे संघाला. नवीन फलंदाज सप्रेम येतोय मैदानामध्ये. चांगली सुरुवात आपण पाहतोय गोलंदाज मनीषच्या माध्यमातून पाहायला मिळते. 5 चेंडू 17 धावा. कोण जिंकणार हा सामना. एक रोमहर्षक सामना आपण पाहतोय. हृदयाची धडधड वाढवणारा हा सामना आपण पाहतोय मैदानामध्ये पाहायला मिळतोय. संगमेश्वर मुळे विरुद्ध बहिरेश्वर मानी. षटकातील पुढील चेंडू. पुन्हा एकदा आपण पाहतोय मोठा स्ट्रोक पाहायला मिळतोय, परंतु यावेळी मात्र आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षक त्यांना दिसतोय. जोपर्यंत चेंडूवर येईल तोपर्यंत 2 धावा नक्कीच पूर्ण केल्या जात आहेत. या 2 धावेनंतर आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती अर्थात 33 धावा धावफलकावर येत आहेत. पूर्णपणे आपण पाहिलं तर नक्कीच सामना झुकतोय तो अर्थात बहिरेश्वर मानी संघाच्या माध्यमातून. दोन्ही संघांचा विचार केला तर नक्की शेजारील संघ आहेत बहिरेश्वर मानी आणि संगमेश्वर मुळे.
हे दोन्ही आपण पाहिले तर शेजारील संघ आहेत, परंतु इथे कोणता संघ विजय होईल? येणारे 4 चेंडू आहेत आणि जिंकण्यासाठी 15 धाव्या करायच्या आहेत संगमेश्वर मुळे संघाला. राईट मोर द विकेट. मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न आपण पाहतोय, क्षेत्ररक्षक त्यांना दिसतोय. एक धाव नक्कीच येते, दुसरी धाव खेळण्याचा प्रयत्न आपण पाहतोय, परंतु एकाच धावसंख्येवर समाधान मानावं लागेल. ते अर्थात संगमेश्वर मुळे संघाला एका धावेनंतर आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती अर्थात 34 धावा धावफलकावर येत आहेत. पूर्णपणे आपण पाहिलं तर नक्की सामना झुकलाय तो अर्थात बहिरेश्वर मानी संघाच्या माध्यमातून. येणारे 3 चेंडू संगमेश्वर मुळे संघाला जिंकण्यासाठी 14 धावांची गरज. मोठे स्ट्रोक येणं गरजेचंच आहे. ते अर्थात संगमेश्वर मुळे संघाला हा चेंडू खूप महत्त्वपूर्ण असणार आहे या सामन्यामधील. सप्रेम ऑन स्ट्राईक आपण पाहतोय. इथे मात्र आपण पाहतोय पूर्णपणे यॉर्क लेंथ डिलिव्हरी मैदानामध्ये पाहायला मिळते. अप्रतिम दर्जाची गोलंदाजी आपण पाहतोय मैदानावर. गोलंदाज मनीषच्या माध्यमातून संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 35 धावा धावफलकावर येत आहेत. येणारे 2 चेंडू जिंकण्यासाठी 13 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग आहे, त्यामुळे 2 षटकार ठोकले तरी इथे आपण पाहिलं तर बहिरेश्वर मानी संघ जिंकू शकतो, परंतु एखादा स्वेर चेंडू जर आला तर नक्कीच कुठेतरी संगमेश्वर मुळे संघाला इथे फायदे असणार आहे. तो अर्थात याची नोंद घ्यायची आहे. येणारे 2 चेंडू जिंकण्यासाठी 13 धावेची गरज. वेळ दौडवायचा नाहीये बहिरेश्वर मानी संघ. एक सुरेख सामना आपण पाहतोय बहिरेश्वर मानी विरुद्ध संगमेश्वर मुळे या 2 संघादरम्यान लढत आपण पाहतोय. चांगल्या प्रकारची गोलंदाजी आपण पाहतोय. गोलंदाज मनीषच्या माध्यमातून पाहायला मिळाली. स्वे चेंडूची घोषणा आपण पाहतोय. गोलंदाज मनीषच्या माध्यमातून पाहायला मिळते. पूर्णपणे आपण पाहिलं तर सामन्यामध्ये रंगतदार वाढते. ते अर्थात येणारे 2 चेंडू जिंकण्यासाठी 12 धावेची गरज. 2 मोठे स्ट्रोक पूर्णपणे सामन्याचं समीकरण चेंज करू शकतायत. षटकातील पुढील चेंडू, चांगला फटका आपण पाहतोय, मोठा फटका आणि नक्कीच इथे क्षेत्ररक्षकाचं कौतुक करावं लागेल. पूर्णपणे आपण पाहिलं तर अजयचं कौतुक करावं लागेल. षटकार वाचवलाय आपल्या संघासाठी. पूर्णपणे नक्कीच टर्निंग पॉइंट आहे तो या सामन्यामधील, कारण का खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर नक्कीच चांगल्या प्रकारची कामगिरी आपण पाहतोय क्षेत्ररक्षक अजयच्या माध्यमातून. पूर्णपणे सामन्यामध्ये आणलंय ते अर्थात बहिरेश्वर मानी संघाला. संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 37 धावा धावफलकावर येत आहेत. पूर्णपणे आपण पाहिलं तर सामना झुकलाय तो अर्थात बहिरेश्वर मानी संघाच्या माध्यमातून. वेळ दौडवायचा नाहीये, शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे. वन टू गो. चांगला चेंडू आपण पाहतो आणि इथे मात्र आपण पाहतोय बहिरेश्वर मानी विजय होतोय. विजयी संघाचा